नमस्कार. ऑफ द रेकॉर्डमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. थंडीची चाहूल लागलेली आहे. सरत्या वर्षाला देखील निरोप आपण सगळेजण देणार आहोत आणि या गुलाबी थंडीमध्ये सगळ्यात मोठं सेलिब्रेशन असतं आणि ते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये नाताळ हा सण साजरा केला जात असतो आणि त्याच निमित्तानं एक वेगळा संदेश आपल्या सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी, आपल्या देशातल्या जनतेसाठी नेमकं कोण देणार आहे याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना लागलेली असणार आहे. त्यामुळे साधारण मी ज्या ठिकाणी आहे तिथलं ॲटमॉस्फिअर बघितलं, तिथलं वातावरण बघितलं तर तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलेलं असणार आहे आपण आहोत तरी कुठे. आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला ऑफ द रेकॉर्डचा जो एपिसोड आहे तो एका वेगळ्या कारणासाठी आपण डेडिकेट करणार आहोत. आजचे आपले गेस्ट आहेत जे सगळ्यांना परिचित आहेत, मात्र खास ऑफ द रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी आले आहेत आणि त्यांचं नाव आहे आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मछाडू. खूप खूप स्वागत आपलं ऑफ द रेकॉर्डच्या आजच्या या भागामध्ये. बिशप, तुम्हाला भेटण्या आधीपासूनच एक उत्सुकता आहे की ख्रिस्ती धर्म असेल, नाताळ असेल, सगळीकडे सेलिब्रेशनचा माहोल आहे, गुलाबी थंडी छान पडायला लागलेली आहे आणि त्याच अनुषंगानं मग याचं देखील सेलिब्रेशन सुरू होतं. सुरुवातीलाच कुठल्या प्रकारचा संदेश हा आपण आज आपल्या देशवासियांना देणार आहोत? नाताळचा संदेश हा देवाचा संदेश आमच्यासाठी आणि देवाने सगळ्यांसाठी दिला. आणि हा संदेश कुठल्या एका विशिष्ट कम्युनिटीला नाही, कुठल्या एका विशिष्ट धर्माच्या लोकांना नाही, तर हा संदेश सर्वांसाठी अशासाठी आहे की सर्वांनी जर तो ऐकला तर सर्वांना त्याचा आस्वाद मिळू शकतो. नाताळचा संदेश मी असं सांगेन थोडक्यामध्ये, नाताळमध्ये केक वाटले जातात किंवा कुठल्याही ख्रिस्ती कुटुंबात आपण जर गेलो तर आपल्याला केक ऑफर केला जातो. आपण दुकानात जरी गेलो तरी दुकानंसुद्धा केकांनी भरलेली असतात. मला जर केक कोणी दिला आणि मी एकटा आलो आणि माझ्या खोलीत बसलो आणि तो खायला लागलो, मला नाही वाटत की मला आनंद वाटेल त्याच्यामध्ये. कारण चांगलं जे मिळते ते वाटण्यासाठी असते आणि वाटण्याने आनंद द्विगुणित होत असतो. परमेश्वराने तेच केलं की परमेश्वराने त्याचं जीवन हे स्वतःसाठी स्वार्थीपणाने, जणू काही माणसाची कल्पना ती, परंतु राखून नाही ठेवलं, तर ते वाटलं. आणि वाटलं कसं, तर परमेश्वर स्वतः माणूस झाले, पृथ्वीवर उतरले, आम्हामध्ये त्याने तंबू ठोकला. असं आम्ही आमच्या धर्मग्रंथामध्ये ऐकत असतो. अर्थ असा की तो काही नुसता फक्त वरवरून भेटीला आला नाही, तो आला तो आम्हामध्ये राहण्यासाठी. जशी माणसं माणसांना भेटण्यासाठी जातात, वरवरून हाय बाय करून नाही येत, परंतु ती तिथं राहतात, बोलतात, कधी कधी सहभोजन घेतात, निदान चहा पाणी तरी एकत्र करतात, पण गप्पा गोष्टी रंगतात. हा सगळा वाटून घेण्याचाच भाग आहे. मी माझं जीवन वाटतो. टाईम इज मनी असं म्हटलं जातं, पण माझी वेळ जेव्हा मी दुसऱ्यांना वाटून त्यांच्यामध्ये त्यांच्या सगळ्या दुःखसुखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन वाटणं म्हणतात, जीवन वाटून घेणं. तर त्याप्रमाणे हा नाताळचा संदेश परमेश्वरापासून सुरू होतो आमच्यासाठी, की परमेश्वर स्वतः त्याचं जीवन, आपल्या माणसाच्या कल्पनेप्रमाणे परमेश्वर स्वर्गात जरी राहत असला तरी तो खाली येतो, आपल्यामध्ये तो परमनंट राहतो. जाताना सुद्धा तो सांगून जातो की मी तुम्हाबरोबर आहे आणि तुम्हाबरोबर राहण्याची मी दुसरी एक पद्धत काढतो. आणि ती पवित्र आत्म्याद्वारे देवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त आला, परमपिता स्वर्गात. 3 जण नाहीत, ते परमेश्वर एकच, परंतु परमेश्वर त्याचं जीवन जेव्हा वाटायला लागतो तेव्हा तो तिघांचा असं आम्ही म्हणतो, पण तो आहे एकच. आणि अशा प्रकारे हा नाताळचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे परमेश्वर त्याचं जीवन आमच्याशी वाटून घेतो,
आमचं जीवन त्याचं करतो, त्याचं जीवन आम्हाला जणू देण्याचा तो प्रयत्न करतो, मदत करतो. बरं, केकचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, त्यामुळे हा जो गोडवा असतो माणुसकीमधला, तो प्रत्येकाला वाटण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं हे सेलिब्रेशन केलं जातं. थोडं आपण इतिहासाकडे जाऊयात. नाताळ सण, त्याची सुरुवात नेमकी कशासाठी? त्याचा इतिहास नेमका काय आहे? आणि तो का साजरा करावा? तर असं मानलं जातं आमच्यामध्ये श्रद्धेने, आणि आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्यावर, की गोष्टी ज्या जीवनामध्ये घडतात त्या बाय चान्स, ॲक्सिडेंटली घडत नसतात. बरं. आपण सुद्धा एखादी मोठी गोष्ट जीवनात करणार असू, एखादं दाम्पत्य असते, मुलगी किंवा मुलगा लग्नाचं झाल्यावर ते तयारीला खूप अगोदर लागतात, योजना आखतात हो. आणि प्लॅनिंग करतात. परमेश्वराने हजारो वर्ष प्लॅनिंग केलं, योजना आखली. का? तर आपण बघतो माणूस हा पापप्रवृत्तीने भरलेला माणूस आहे. खूप माणसांना, मला वाटतं सगळ्यांनाच, वाईटातला वाईट माणूस जरी आपण म्हटलं तरी तिला सुद्धा असंच वाटतं की मी काहीतरी चांगलं करावं. पण चांगलं आहे ते घडत नाही, वाईट आहे ते घडत राहतं, आणि अशा प्रकारे ही पावलं वाकडी पडत असतात. आणि आपल्या इतिहासामध्ये तसं झालेलं आहे, असं परमेश्वर स्वतः आम्हाला सांगतो, असं आम्ही मानतो, की आदी पुरुष जो होता आणि आदी स्त्री जी होती, हे जे कपल, मेल अँड फिमेल फ्रॉम द बिगिनिंग, तर हे जे कपल होतं, आदाम आणि एवा असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे आम्हाला बायबलमध्ये. तर ह्यांनी देवाबरोबर संपूर्ण वेळ आनंदात राहावं, आणि आयुष्य म्हटलं म्हणजे आनंदाचं. परंतु त्यांनी करायला नको ते केलं. परमेश्वराने फक्त त्यांना सांगितलं की मी तुम्हाला बाहुली म्हणून बनवलं नाही, यू आर नॉट पपेट्स. मी तुम्हाला माणूस, माझ्या प्रतिमेत, माझ्या रूपात मी तुम्हाला तयार केलेलं आहे. असं त्याने दुसऱ्या प्राण्यांना किंवा दुसऱ्या वस्तूंना निर्माण करताना बोलला नाही. त्यांनीच त्या निर्माण केल्या, परंतु माणसालाच फक्त तो असं बोलला की तुला मी, स्त्रीला आणि पुरुषाला बोलला, मी तुम्हाला माझ्या प्रतिमेत आणि माझ्या रूपात, द इमेज अँड लाईकनेस, असं तो बोलला. आणि माणसाने करायला नको ते केलं. म्हणजे थोडक्यात अनाज्ञाकारक वागले. हे आपल्याला फ्रीडम दिलं होतं, स्वातंत्र्य दिलं होतं, मोकळं राहण्यासाठी आपल्याला सगळं काही दिलं होतं, परंतु आम्हाला असं वाटलं की ते करायचं नाही ते का करू नये, आणि करायला पाहिजे ते कशाला करायचं, अशा प्रकारचे आम्ही प्रश्न विचारतो. आणि त्याच्यामध्ये कधी कधी आम्ही आम्हालाच गमावून बसतो. तसं झालं. आणि म्हणून जेव्हा माणूस पापभ्रष्ट झाला, परमेश्वराने असं नाही सांगितलं की आता तुम्ही तुमचं बघा. नाही. कारण शेवटी आई कितीही जरी झालं तरी बाळाला सोडून देणार नाही. बाळ परत पूर्ववत सुधारेल, बाळ मार्गावर येईल, ह्या आशेने बाबा आणि आई जगत असतात. आणि सर्वतोपरी माहिती असते की चुका होतात, परंतु आई वडिलांचं प्रेम, मग देवाचं प्रेम कसं असेल. आणि म्हणून परमेश्वराने योजना आखली की आता हा माणूस स्वतःला गमावून बसलेला आहे, पण याला इथेच सोडून देणार नाही मी, याला परत कसं आणायचं. आणि म्हणून त्याने जी योजना आखली, आणि मग त्याने तयारी केली की मी प्रयत्न करीन, तुम्हाला मी परत आणीन तो आनंद, ते जीवन, ते आयुष्य जगण्यासाठी, आणि परत आणीन. परंतु देवाने ती तयारी करीत असताना बघितलं की माणूस विसरतो, कधी कधी जाणून बुजून करतो, कधी कधी कोणाला तरी भुलतो, की देव बोलला नाही, तुम्हाला मार्गावर आणण्यासाठी, तुम्हाला जीवनाची खरी गोडी देण्यासाठी मी स्वतः तुमच्यामध्ये येऊन राहणार. माझा पुत्र मी पाठवतो. पुत्र म्हणजे फिजिकल नाही, तो फिजिकल कसा नाही,
की तो पुत्रच राहणार देवाचा, देवच राहणार तो, परंतु मी माणसाचा जन्म घेणार. आणि म्हणून त्याने एका स्त्रीची निवड केली, जिच्या संमतीद्वारे तिला सांगितलं की मला असं माणूस व्हायचो आहे, मी परमेश्वर आहे, परंतु माणूस होण्यासाठी मला माणसाचाच जन्म घ्यायला पाहिजे. आणि म्हणून स्त्रीला निवडलं. आणि त्या स्त्रीला कुठल्याही परपुरुषाचा स्पर्श न होता देवाने अशी योजना केली की ती स्वतःचा गर्भ तो त्या स्त्रीमध्ये राहिला. मांसाचं मांस आणि हाडाचं हाड बनलं त्या स्त्रीचं. जसं आई 9 महिने आपल्याला पोटात बाळगत असताना आपण तिच्याच शरीराद्वारे जणू काही जगत असतो, त्याप्रमाणे मग त्याचा जन्म झाला. आता हा जन्मसुद्धा कुठल्या मोठ्या महालामध्ये नाही झाला, राजमहालात नाही झाला. परमेश्वर होता, त्यांनी सर्वात सुंदर जागा निवडली असती, परंतु त्यांनी ती निवडली नाही. त्याने काय केलं की तो जणू काही गाजाबाजा न करता अगदी नम्रपणे, विद्या विनयन शोभते असं आपण सुविचार म्हणतो, परंतु विद्याच नाही तर संपूर्ण जीवन सुद्धा विनयेन शोभते. नम्रता हा देवाचा एक गुण आहे, वैशिष्ट्य आहे, की माणसाने सुद्धा नम्रतेने जर वागलं तर हे वाटून घेणं किंवा आस्वाद घेणं, जीवनाची गोडी चाखणं हे फार सोपं जात असते. आणि म्हणून देवाने आम्हाला शिकवलं की तो एका गोठ्यामध्ये, जिथं गुरं असतात, मी शेतकऱ्याचा मुलगा, मला माहिती आहे, आम्ही गायी पाळलेल्या आहेत, आणि माझ्या वडिलांचं प्रेम बैलावरील, गायीवरील, वासरावरील, आम्ही दूध काढलेलं आहे. आम्ही दूध स्वतः प्यायचो, परंतु दुसऱ्यांना पण आम्ही ते द्यायचं, काहीतरी थोडंसं आम्हाला त्याच्यातून रोजच्यासाठी काही मिळायचं. आणि अशा प्रकारे जेव्हा त्यांना, म्हणजे परमेश्वराला, त्या स्त्रीला प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्या शिरगंटी होती म्हणून जणू काही परगावी गेल्या होत्या. गाव त्यांचंच होतं, परंतु त्या राहायला बेथलेहमचे मूळचे नाझरेतमध्ये राहत होते. हे डिस्टन्स आहे फार, आपण जर बघितलं इस्रायलमध्ये आज, तर तिथून त्यांनी त्या बाळाला जन्म देण्यासाठी सगळ्यांची दारं ठोठावली, पण कुणालाच जागा नव्हती. परकी माणसं आहेत, ह्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? काहींनी असा पण विचार केला असेल, काहींकडे जागा नसेल, आणि बिचाऱ्यांनी मग एका गुरांच्या गव्हाणीमध्ये, गोठ्यामध्ये गेले, आणि गोठ्यात गव्हाण जी असते, जिथं गवत असते, त्या गवताच्या ठिकाणी त्या बाळाला जन्म दिला. हे सुद्धा आपल्याला खूप काही शिकवते जीवनाविषयी, की जेवढा आपण नम्रतेने जीवन जगू तेवढा आपल्याला जीवनाची गोडी अवीट आहे. आणि म्हणून ही जी तुम्ही हा प्रश्न विचारला की कुठून सुरुवात झाली, तर हे बाळ जन्मलं, पण तो जगाचा स्वामी होता, तिन्ही जगांचा स्वामी होता, तो राजांचा राजा होता असं आम्ही म्हणतो, कारण तो परमेश्वर होता. पण तो आमच्यासाठी इथं आला होता. तुम्हाला आणि मला जे झेपत नव्हतं, पापप्रवृत्ती, उदाहरणार्थ मी सांगितलं सुरुवातीला की पाप करायचं आहे अशा कुठल्या माणसाला वाटत नाही, परंतु मोह होतो आणि पावलं पडायला नको तिकडे पडतात. पण अशा वेळेला परमेश्वर आपल्याला सोडत नाही, तो आपला पाठलाग जणू काही करत असतो, आपल्या पाठीमागे तो लागलेला असतो, कारण त्याला पाहिजे ते आपलं सुख, खरा आनंद, परमानंद आपला. आणि म्हणून हा जो जन्म झाला त्याची मग तारीख नंतर ठरविण्यात आली. त्यावेळेला काही घटना टिपून ठेवल्या काहींनी, परंतु तारीख मात्र कुठली असेल, वेळ कुठली असेल, पण काही टिप्पणी जी करून ठेवली गेली इतिहासकारांनी, त्यावरून आम्ही समजलो की अमुक अमुक वेळ असेल, कारण ह्याचा उल्लेख इथं आलेला आहे, इथं आलेला आहे, आणि वेगवेगळे संदर्भ एकत्र करून त्याच्यावरून 25 डिसेंबर साधारण आम्ही आता ठासून सांगतो की कदाचित ती तारीख नसेल, 4 दिवस इकडे 4 दिवस तिकडे होऊ शकतील, परंतु सर्वसाधारणपणे
इसवी सणापूर्वी आणि इसवी सणानंतर असं आपण मोजतो, ते सुद्धा त्याच्यावरच आहे. आणि म्हणून ही एक आमच्यासाठी नाताळ इथे सुरू झाल्याचे आम्ही मानतो. तो एक आनंदाचा असा क्षण असायला पाहिजे आणि तो माणसाने विसरता कामा नये, म्हणून त्याची आठवण म्हणून हा नाताळचा सण. इतकं सुंदर योग जुळून आलेला आहे खरं तर. मला आज तुम्हाला भेटतायत, आमचे सर्व प्रेक्षक तुम्हाला या क्षणाला पाहतायत आणि या सर्व प्रेक्षकांच्या अनुषंगानं मला एक प्रश्न करायचा आहे. विविध प्रकारचे धर्म असलेला, विविध प्रकारच्या जाती धर्मांनी वेढलेला अशा प्रकारचा हा आपला भारत देश. भारत देशामध्ये कधी ना काळी आणि संपूर्ण जगामध्ये जे संकट आलं ते कोरोनासारखं संकट आलं. त्या पार्श्वभूमीवरती असलेलं सेलिब्रेशन, बरेच जण आहेत जे घरातून आज आपला कार्यक्रम बघताय, त्यांना आपापल्या इच्छित प्रार्थना स्थळांवरती जाता येत नाहीये. अशा क्षणाला आज जो आपला ऑफ द रेकॉर्डचा एपिसोड आहे तो थेट प्रभूंच्या समोर या ठिकाणी शूट होताना दिसतोय. प्रार्थना स्थळांबद्दल उत्सुकता असते, कारण प्रत्येक धर्म एकमेकांच्या प्रार्थना स्थळांमध्ये शक्यतोवर जात नाही. काही जण असतात जे खरोखर जातात, तिथल्या सर्व पद्धती समजून घेतात. मात्र अगदी थोडक्यात, जर कोणी आजच्या दिवसाला चर्चमध्ये येत असेल तर इथे कशा प्रकारचं हे प्रार्थना स्थळ असतं, अगदी थोडक्यात आम्हाला समजावून सांगाल का? ख्रिस्ती धर्मामध्ये प्रार्थना स्थळाला महत्त्व दिलं जातं. ह्याला कारण असं की ख्रिस्ती धर्म असं मानतो की परमेश्वराने जरी व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीला निर्माण केलेलं असलं आणि ते सुद्धा प्रत्येक व्यक्ती आगळी वेगळी असते, युनिक ज्याला आपण म्हणतो. मी तरी आजपर्यंत खूप फिरलो जगामध्ये. 20 वर्षांचा असतानापासून मी जगामध्ये फिरत आहे आणि माझा प्रवास सुरूच आहे. फक्त या कोरोनाच्या काळामध्ये जरासा खंड पडला, तरी सुद्धा मी महिनाभर झाला रोममध्ये जाऊन आलो. जेव्हा आपण म्हणतो की ख्रिस्ती लोक ही व्यक्तिगत प्रार्थना करीत असतात, परंतु एकत्र येऊन प्रार्थना करण्याला ख्रिस्ती धर्म फार महत्त्व देते. कारण परमेश्वराला जे पाहिजे होतं ते सर्वांनी एकोप्याने, एकत्रपणे नेहमी राहिलं पाहिजे. एकमेकांना गरज असते एकमेकांची. फिलॉसॉफीसुद्धा निर्माण झाले, जगाची तत्त्वज्ञानं हेच सांगते. गाब्रियल मार्सेल सारखे कोणी फिलॉसॉफर असतात, ते पण म्हणतात की मी आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. त्याचा अर्थ असा होतो की मी आहे हे मला जाणवत नव्हतं, परंतु तुम्ही मला भेटलात म्हणून माझं अस्तित्व सुद्धा मला जाणवायला लागलं. तर आय दाऊ रिलेशनशिप ही आय यू रिलेशनशिप ही फार महत्त्वाची आहे. मी जरा विषयांतर केलं तर मला करायचं नाही विषयांतर, परंतु सांगतो, ही जी गॉसिप म्हणून जी एक हा दुर्गुण जो आलेला आहे की दोन व्यक्तीबद्दल तिसऱ्या व्यक्तीने काहीतरी गुणगुणायचं, हा गॉसिपचा भाग जो आहे हा अत्यंत घाणेरडा असा भाग आहे आपल्या जीवनामध्ये. पण हा कुठून आला तर माणसं एकमेकांना न भेटता जणू काही त्या तिसऱ्या ऐकीव गोष्टीवर तिसऱ्या माणसाविषयी बोललेलं, म्हणून ही, शी, इट आणि इंग्रजीमध्ये फार मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. आता ही म्हटलं का त्या मुलीला राग येतो, शी म्हटलं का त्या मुलाला राग येतो, पण आय म्हटलं किंवा यू म्हटलं का इथं लिंगाचा प्रश्न येत नाही. बरोबर. हे विषयांतर झालं थोडंसं, परंतु मला सांगायचं आहे ते असं की व्यक्तिगत आपण मानलं पाहिजे की मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मला स्वातंत्र्य आहे, मला मोकळं वागलं पाहिजे, मला माझे स्वतःचे निर्णय घेतले पाहिजे, ते सगळं ठीक आहे. परंतु मी फक्त एकटाच नाही, तर मी समाजाचा पण घटक आहे, मी कम्युनिटीचा घटक आहे, मी लोकांमध्ये राहतो, लोक माझे. आणि अशासाठी ख्रिस्ती धर्म देवळाला फार महत्त्वाचं स्थान देते. तिथं भेटीगाठी होतात, प्रार्थना पण एकत्र करतो. ज्या घरामध्ये जर भावंड असतील, आई वडिलांना आनंद होतो, सगळी भावंड एकत्र येऊन जेव्हा आपण काही सेलिब्रेट करतो तेव्हा त्याला आगळं वेगळं असं महत्त्व प्राप्त होते. त्याप्रमाणे आपण सुद्धा एक कुटुंब आहोत सगळे. विश्वाची माझं घरं आपली गुरुमाऊली ज्ञानदेव म्हणतात. तर अशा प्रकारे आपण जेव्हा देवळात येतो, आम्ही ख्रिस्ती लोक, तेव्हा आम्ही
कोण असतील ते, त्याच्यामध्ये कुणीही आलेलं असेल, आमचं कुटुंब आहे असं मानलं जातं. आणि परमेश्वरापुढे आम्ही एक एक जण नाही, तर आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून उभे आहोत. आणि म्हणून जी प्रार्थना असते त्याला आम्ही सामुदायिक प्रार्थना म्हणतो. आणि सामुदायिक प्रार्थनेमध्ये मग जे पुरोहित असतात, फादर असतील, मी पण त्याच्यामध्ये बिशप म्हणून जातो. आणि तिथे आम्ही फक्त एक नेत्याची भूमिका बजावतो. तिथं खरा हिरो जो असतो तो परमेश्वरच, परंतु तो साक्षात हजर आहे हे पण आम्ही मानतो श्रद्धेने. परंतु त्याचं अस्तित्व माणसाप्रमाणे माणसांना दिसावं म्हणून जो एक वेश परिधान केला जातो फादरांकडून, बिशपांकडून, तो आठवण देवाची करून देतो. तिथं मी फक्त नावापुरता आहे, परमेश्वर स्वतः हजर आहे. म्हणून त्याला वाजत गाजत तिथं वेदीवर नेलं जातं, गाणं गायलं जातं. आणि त्या दिवशी ख्रिसमसची गाणी असणार, आनंदाचे सूर असणार, कारण तो एक मूड आहे. आणि उपासना आम्ही ज्याला म्हणतो, त्या उपासनेमध्ये आम्ही या मूडला खूप महत्त्व देतो, की माणूस हा जणू काही वास्तवाला धरून जगत असतो. फ्युनरल असेल, कोणाची प्रेतयात्रा असेल, एक वेगळा मूड असतो. जसे राग असतात आपले भारतीय संगीतामध्ये, आपण सगळे राग सगळीकडे असे म्हणू शकत नाही. हा राग ह्या वेळेसाठी, हा राग ह्या गोष्टीसाठी, असं आपण म्हणतो. संगीताचा अभ्यास करताना आपण शिकतो. तर त्याप्रमाणे ख्रिसमसच्या दिवशी सूर असतील ते आनंद आणणारे, उल्हास आणणारे. पण स्तुती कोणाची? देवाची. माणूस माणसाची स्तुती करण्यासाठी देवळात आलेला नसतो. बरोबर आहे. अडला नाडला कोण आहे त्याला सुद्धा पुढे घ्यायचं. अशा प्रकारे हा जो विधीचा भाग असतो, एक विधी जो असतो तो संपूर्ण वर्षभर रोज सुद्धा तो साजरा होत असतो. पण त्या दिवशी त्याला कलाटणी दिली जाईल, त्या दिवशी त्याला मूड दिला जाईल, सूर दिला जाईल म्हणा. तर शब्दसुद्धा हे ऐकताना जणू काय आशेचे शब्द असणार, प्रेमाचे शब्द असणार. आणि प्रबोधन जे केलं जातं ते सुद्धा त्या विषयावर असणार. पण भर मात्र देताना परमेश्वर. आणि म्हणून आम्ही स्वतः इथं असताना जे कोणी जाऊ शकले नाहीत, खाट्याला खिळलेले असतात, आजारी असतात, कोणी पंगू असतात, आणि कुणाला आजारपण आलेलं असतं, कुणी तिथं हजर राहू शकत नाही, हजर राहू सगळ्यांच्या शकत वतीनं नाही. प्रार्थना तर होते. अशा प्रकारे सगळ्यांची तिथं आठवण केली जाते. कारण हजर तो वजीर एवढंच नाही, सगळ्यांनी हजर राहावं. आणि जातीने हजर राहतात माणसं. ख्रिसमसला तर कधी कधी सगळेच येतात. माझे हिंदू मित्र मैत्रिणी किंवा माझे मुसलमान मित्र मैत्रिणी, बुद्ध मित्र मैत्रिणी, नेहमी व्हॅटिकनला मी काम करत असताना पोप बरोबर तिथं शीख धर्मांचे माझे मित्र आलेले होते, तिथं हिंदू धर्माचे माझे मित्र आलेले होते, तिथं मुसलमान धर्माचे माझे मित्र आलेले होते. त्यांच्या सोहळ्याला असल्यानंतर मी पण जातो त्यांच्या सोहळ्यामध्ये. मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही, मी बुद्ध नाही, जैन नाही, शीख नाही, परंतु माझं नातं आहे त्यांच्याशी, ते मी विसरू शकत नाही. माझं जरी नसलं तरी परमेश्वर मला आठवण करून देतो, अरे बाबा ही माझी सगळी मुलं आहेत. तर अशा प्रकारे हा विधी जो आहे नाताळचा, तो या प्रार्थना स्थळामध्ये त्या पार प्रार्थना पडत असतो. समाजात पार पडत. त्याच अनुषंगानं बोलताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते की सर्व धर्म समभाव, की ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करत असताना, त्याचे प्रेषित म्हणून काम करत असताना, तोच सगळा जो झिस्ट आहे किंवा तोच सगळा अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना ज्ञानेश्वरी सारख्या विषयामध्ये का डॉक्टरेट करावीशी वाटली? अभ्यासाअंती नेमकं काय निष्पन्न झालं? आम्हाला ख्रिस्ती लोकांना सर्वधर्म सहिष्णुता, सर्वधर्म मैत्री हे अगदी ठासून शिकवलं जातं, विशेष करून 1965 नंतर. कारण 1962 ते 1965 एक धर्मसभा भरली, जी अगदी क्वचित अशी भरत असते, शतकातून, 2 शतकातून, 3 शतकातून एकदा भरत असते. अशा प्रकारची एक मोठी धर्मसभा भरली. आणि
त्याच्यामध्ये ख्रिस्ती धर्म हा आजच्या जगाला धरून कसा असेल, आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी तीच श्रद्धा जी 2000 वर्षापूर्वी प्रभू ख्रिस्ताने आम्हाला दिली, तीच श्रद्धा ही आजच्या काळाला धरून आम्ही कशी जगू शकतो. आणि अशा वेळेला सर्व धर्माविषयी अत्यंत जिव्हाळ्याचे असे शब्द बोलले गेले. मी त्यावेळेला अगदी यवनावस्थेत होतो. अगदी सेमिनरीचा अभ्यास करायला मी सुरुवात करणार होतो. अशा वेळेला वसईतून मी एक वसईत जन्मलेला वाढलेला असा माणूस मुंबईला माझ्या अभ्यासासाठी गेलो. तेव्हा मी माझी संपूर्ण परंपरा बरोबर घेऊन गेलो. आणि जे मला मिळालं होतं की इकडच्या वसईच्या वातावरणामध्ये आमचे घरोब्याचे संबंध असणारे, विशेष करून हिंदू बांधवांशी, आज पण माझे काका काकी किंवा चुलत भाऊ म्हणा, माऊस भाऊ म्हणा, बहीण म्हणा, ही नाती आमची अक्रॉस द रिलिजन आहेत. म्हणजे मी ख्रिस्ती श्रद्धेचा माणूस असलो आणि तंतोतंत पाळणारा असलो तरी त्याच्याने एक भिंत उभी राहिली नाही आमच्यामध्ये, आमच्या हिंदू कुटुंबामध्ये आणि आमच्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये. तर अशा प्रकारे मी जेव्हा तिथं गेलो सेमिनरीमध्ये आणि अभ्यासाला सुरुवात झाली, तेव्हा माझं लक्ष होतं, कानामध्ये गुणगुणत होते ज्ञानेश्वरांचे, तुकारामांचे अभंग. कारण मराठी माझी मातृभाषा, मी मराठीतूनच शिकलो होतो. आणि म्हणून जे बाळकडू मराठीने मला पाजलं, शब्दप्रयोग म्हणा, तर हे सगळं मी विसरू शकलो नाही. आणि मी विसरावं असं पण आमचा ख्रिस्ती धर्म आम्हाला सांगत नव्हता. उलट जसं हा सेतू बनला माझ्यासाठी. आणि मला मग अधिक उत्कंठा निर्माण झाली की हे अभंग मी जे बोलतो, आणि मी अशा वयामध्ये शिकलो की ज्या वेळेला मला त्यांचा गर्भ कळला नाही, अर्थ कळला नाही, खोलातला अर्थ कळला नाही. आणि म्हणून आत्ता मला एक संधी मिळालेली आहे. म्हणून मी मग आमच्या गुरूंशी बोलायला लागलो की हा अभ्यास असा झाला पाहिजे. आम्ही अशा संस्कृतीमधून येतो की आम्हाला ती संस्कृती फार आवडते, तिच्याशी नाळ जोडली गेली आणि तिच्याशी नाळ जोडली गेली. मग जेव्हा मला फ्रान्सला पाठवण्यात आलं अभ्यास करण्यासाठी, मी मोठ्या आनंदाने गेलो. पण तिथं मी मात्र माझ्या मराठीचं वेड सोडलं नाही. मी सोडावं असं कोणीही मला सांगितलं नाही. उलट मला प्रोत्साहन मिळालं. आणि हे सगळं होत असताना मग मी अमेरिकेला गेलो आणि तिथं मला PhD करायला सांगितली. विषय मीच निवडायचा आणि थोड्याफार प्रमाणात जो खर्च होईल, मला स्कॉलरशिप मिळाली, परंतु थोड्याफार प्रमाणात जो खर्च होता तो सुद्धा मीच बघायचा. मी खडतर परिस्थितीमध्ये न्यूयॉर्कमध्ये उतरलो. आणि न्यूयॉर्कमध्ये असताना मला पहिल्या सेमेस्टरमध्ये संधी मिळाली नाही. कारण माझ्याकडे जे पहिले सुरुवातीला स्कॉलरशिप असली तरी पैसे भरायला लागतात, ते माझ्याकडे नव्हते. मी एका रेस्टॉरंटमध्ये भांडी घासण्याचं काम केलं. जिद्द होती, PhD करायची, पण PhD ज्ञानेश्वरीवर. मला एक सुंदर असे आणि विद्याविभूषित, जगप्रसिद्ध अशी व्यक्ती भेटली. त्यांचं नाव आहे पन्नीकर. मूळ भारतातले होते ते मूळ, परंतु त्यांच्या वडिलांनी स्पॅनिश स्त्रीशी लग्न केलं होतं. ती कॅथलिक होती. ते बार्सलोनामध्ये राहत होते. कॅथलोनियन ही त्यांची संस्कृती बनली, भाषा बनली. आणि मग त्यांना कळलं की मी भारतीय आहे, माझे बाबा हिंदू होते, आणि म्हणून ते असं एक वाक्य बोलतात की
मी ख्रिस्ती म्हणून जन्माला आलो. नंतर मला जाणीव झाली की मी हिंदू होतो, पण मला बुद्ध धर्माचं वेड लागलं आणि मी बुद्ध झालो. पण परत मी ख्रिस्ती धर्म कधीच सोडला नाही. अशा प्रकारे ते वाक्य बोलत असत. क्या बात है. आणि ते मला गुरु म्हणून भेटले. त्यांना मी सांगितलं माझ्याकडे काही पैसे नाहीत जास्त. मी त्यांना सांगितलं तुम्ही माझे मॉडरेटर म्हणून पाहिजेत मला PhD गाईड करण्यासाठी. मी अमुक विषय घेणार आहे. आणि युनिव्हर्सिटीकडून मला थोडासा विरोध झाला की तुम्ही हा विषय कशाला घेता, कारण ह्या ज्ञानेश्वराबद्दल इथं कोणाला जास्त माहिती नाही. दुसरे जास्त प्रसिद्ध असलेले असे तत्वज्ञानी आहेत, संत असतील, शंकराचार्य, तत्वज्ञानी असतील. रामानुजाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य. मग तुम्ही त्यांचं का नाही घेत? मी त्यांना सांगितलं नाही, ज्ञानेश्वरांनी सुद्धा पूर्ण अद्वैत सांगितलेलं आहे. विशिष्ट अद्वैत शंकराचार्यांनी सांगितलं, विशिष्ट अद्वैत रामानुजाचार्यांनी सांगितलं, केवळ अद्वैत शंकराचार्यांनी सांगितलं, पण पूर्ण अद्वैत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. पण कोण आहे ज्ञानेश्वर? मला चान्स द्या, मी तुम्हाला सांगतो. आणि अशा प्रकारे माझी पैशांची अडचण दूर झाली. माझ्या PhD गाईडने माझ्याकडून पैसे नाही घेतले. मोठे ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाला शिकवत होते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिकवलेलं होतं. त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलेलं होतं. जगप्रसिद्ध 50-60 ग्रंथांची निर्मिती करणारा हा माणूस. आणि हा मला भेटल्यानंतर त्याने सांगितलं एकच, की मी तुला कामाला लावणार, पूर्णपणे तू अभ्यास केला पाहिजेस आणि ज्ञानेश्वर कोण आहे हे ह्या लोकांना दाखवून दिलं पाहिजे युनिव्हर्सिटी लेवलवर. ज्ञानेश्वरीवर 1-2 भाषांतरं इंग्लिशमध्ये झाली होती तशी, परंतु ती तेवढी माहितीची नव्हती, पूर्ण अभ्यास नव्हता. आणि इथून माझी सुरुवात झाली. मग मला जे प्रोत्साहन मिळालं माझ्या धर्माकडून, सर्व, मी त्यावेळेला फादर पण होतो, पण जे प्रोत्साहन मिळालं त्या सेकंड व्हॅटिकन काउन्सिलमधून, ती धर्मसभा मी सांगितली त्यामधून, आणि मी जे काही केलं ते ख्रिस्ती धर्माला विरोध म्हणून नाही केलं, तर सुसंगतीने ख्रिस्ती धर्म खरं कसं शिकवतो आम्हाला, कसं सांगतो, त्याच्यात मी जरा खोल शिरलो. म्हणून कुठेच मी, माझी ख्याती जी आहे, 2 पोप बरोबर मी काम केलं व्हॅटिकनमध्ये, तेव्हा त्यांना असं वाटतं की मी ख्रिस्ती धर्माला अगदी जोडून आहे. आणि भारतीय म्हणून मी आता असं म्हणतो की मी 100% भारतीय आहे आणि 100% ख्रिस्ती आहे. आणि माझे सगळे मित्र मला जाणतात त्याप्रमाणे, कारण मी सर्व धर्मांचा अभ्यास केला, खोलात शिरलो. कारण सर्व धर्म मैत्री करायची म्हणजे मित्रांचा धर्म जाणून घ्यायचा, आणि तो सुद्धा वरवरून नाही तर खोल अभ्यास. जसा माझा धर्म त्यांनी जाणून घ्यावा अशी माझी इच्छा असते, तशीच त्यांचा धर्म मी जाणून घ्यावा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या ह्या काळामध्ये सर्व धर्म मैत्रीचे आपण जे वारस म्हणून म्हणतो, गांधीजींचे वारस, आपल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे वारस, स्वामी विवेकानंदांचे वारस, आपण हा संवाद, ही मैत्री, ही फक्त तुमच्या माझ्यासाठी व्यक्तिगत आनंदासाठी नाही करायची, तर ह्याचा फायदा माझ्या समाजाला, ह्याचा फायदा माझ्या राष्ट्राला, ह्याचा फायदा माझ्या देशाला, ह्याचा फायदा संपूर्ण विश्वाला कसा होईल हे आपण बघायचं. आणि मला नक्की वाटतं की जिथं शांती आहे, जिथं माणूस माणसाला माणसाप्रमाणे ओळखतो आणि त्याच्या धर्माची ख्याती ज्याला माहिती आहे, अशा प्रकारे गुण्यागोविंदाने, जर आपण म्हणतो मराठीमध्ये, तसं आपण वागायला पाहिजे. तर या जगामध्ये सुरुवातपासून, माझ्या गावापासून तर विश्वापर्यंत शांती तिथून येऊ शकते. कारण आज आपण एकमेकांची घृणा करतो. कशासाठी? कारण आपण एकमेकांना ओळखत नाहीत. कारण एकच आहे, गैरसमजूत हे कारण आहे. मी पण खोलात शिरून बघतो, गैरसमजूत. माझ्याबरोबर किंवा माझ्या गावात राहणारी व्यक्ती किंवा माझ्या शाळेत असणारी व्यक्ती किंवा मी जे काम करतो तिथं असणारी व्यक्ती, गैरसमजुती खूप आहेत आपल्या. आपण जर का एकमेकांना जाणून घेतलं
आणि ते जाणण्यासाठी घरात बसून नाही जाणून घेता येणार. आपल्याला भेटलं पाहिजे, त्यांच्या देवळात गेलं पाहिजे, आपण त्यांच्या देवळात गेलं पाहिजे, ते आपल्या देवळात आले पाहिजेत. एकमेकांचे धर्म बदलण्यासाठी नाही. ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म ठेवावा आणि ज्याला त्याला अभिमान असतोच. पण हे करीत असताना आपण मात्र बंधुभावाने वागलंच पाहिजे. तर गैरसमज दूर होतील. गैरसमज दूर झाले तर घृणा आणि द्वेष दूर होईल. घृणा आणि द्वेष दूर झाला तर हिंसा दूर होईल आणि शांतीचं आपल्याला राज्य मिळेल. आणि त्याप्रमाणे मी सांगेन, सर्वसाधारणपणे माझं जीवन वसईमध्ये लहानपणापासून तर आजपर्यंत मला तसंच वाटतं. पण खास खळगे उत्पन्न होतात, विनाकारण गैरसमजुती कोणाच्या मनात घातल्या जातात. ते हे सगळं जर का थांबलं, पण त्याच्यासाठी आपल्याला माझ्यासारख्याला प्रयत्न करायला लागतील. म्हणून मी माझा धर्म पाळत असताना मी सर्व धर्मियांच्या बरोबर असतो आणि असणार. कारण सुखी झालो, आनंदित झालो तर मी एकटा कधीच नसणार. माझ्याबरोबर सगळे असतील तरच मी आनंदित होईल. आणि म्हणून या सर्व धर्म मैत्रीची आणि सर्व धर्म स्नेहभावाची आज जगाला, पण भारताला सुद्धा फार फार गरज आहे. भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी आपलं खानपान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, आपली राहणीमान वेगळ्या स्वरूपाची आहे. आपापल्या कडे वापरले जाणारे ग्रंथ जे आहेत ते त्या त्या धर्मानुसार वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीचं वागणं, बोलणं, राहणीमान सगळं वेगवेगळं आहे. अशा वेळेलाही आपण एकोप्यानं राहतो. मात्र या कोरोनाच्या संकट काळाकडे जसं आपण एक वाईट दुःस्वप्न म्हणूनही पाहतो, तशाच प्रकारे एकमेकांना जोडण्याचंही काम या कोरोनानं केलं. आत्मचिंतन करण्याला वेळ मिळाला, कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी चार खोलीच्या आतमध्ये आपण बंद झालो आणि मग आपण स्वतः कोण आहोत हे शोधण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. कोरोनाच्या या संकटामागचं नेमकं कारण काय असावं? म्हणजे चला की WHO सांगते आहे, डॉक्टर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, त्याच्याशी लढण्याची प्रेरणा देतात. मात्र एक प्रेरणा आपल्याला सगळ्यांना मिळाली, ती म्हणजे त्याच्यावरती विश्वास असणं. हे सगळं जगामध्ये का घडतंय असं आपल्याला वाटतं? का आपण सगळे वेगवेगळे आहोत आणि विखुरलेल्या सगळ्यांनी एकत्र आणण्यासाठीचा हा प्रयत्न होता का? थोडं सकारात्मक या दृष्टीनं आपण विचार करायला हवा का? काय वाटतं आपल्याला? बरोबर आहे की खोलामध्ये मुळात शिरणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून वरवरून न पाहता आपण थोडंसं आत्मनिरीक्षण करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे की कधीही न झालेलं हे असं कसं घडलं. आता आपल्याला सांगितलं जातं की दर 100 वर्षांनी हे होतं. प्लेग आला, त्याच्यानंतर स्वाईन एक प्रकारचा एक फ्लू आला स्पेनमध्ये, आणि 100 वर्षांनी ह्या गोष्टी घडतात. तरीसुद्धा मला वाटतं अशा प्रकारची उत्तरं देऊन आपण स्वस्थ न बसता आपण काय करू शकतो आपल्या परीने, आणि नेमकं तेच आपल्याला ह्या कोरोनाने शिकवलेलं आहे. कसं की कोरोना हा आपोआप तर नाही झालेला आहे. कुठेतरी ह्या कोरोनाला जागा मिळाली, त्याला कुठेतरी आसरा मिळाला, आणि म्हणून मला वाटतं मी थोडंसं आत्मपरीक्षण म्हणून आपल्याकडे वळेन की मी कशाच्या पाठीमागे लागलेलो आहे. बुद्ध आला आपल्या भारतामध्ये. आपण फार अभिमानी आहोत त्याबद्दल की बुद्धासारखी व्यक्ती ही आपल्या देशामध्ये जणू काही जन्माला आली, आणि असे कितीतरी युगपुरुष आपल्या भारत देशाने जन्मास घातलेले आहेत. तर बुद्धसुद्धा सांगायला लागला की आपण खोलात शिरलं पाहिजे. आणि मी असं सांगेन की हा कोरोना जो सुरू झाला त्याच्या मुळामध्ये ही जी आपल्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी जी एक धावपळ सुरू झालेली आहे आपल्यामध्ये, पण नेमका आनंद ज्याला आपण म्हणतो, तिथं सुद्धा बुद्ध फोड करून सांगतात की सुख म्हणजे इंग्रजीमध्ये तो सांगतो की प्लेजर अँड हॅपीनेस आर टू डिफरंट थिंग्स. इनफॅक्ट इन इंग्लिश देर आर टू वर्ड्स की जॉय आणि हॅपीनेस. जॉय ही राहणारी अशी माणसाची स्थिती असते,
पण हॅपीनेस हा क्षणात येतो आणि क्षणात जातो, पेरिशेबल आहे. पेरिशेबल आहे. तर अशा प्रकारच्या आपण व्याख्या करायला शिकलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे की नेमकं काय झालं इथे, की आपण ही पृथ्वी जी आपल्याला एक जणू काही देणगी म्हणून मिळालेली आहे, सौंदर्य आहे ह्या पृथ्वीवर, झाडं, फुलं, डोंगर, नद्या, आपल्या कवींनी सुंदरपणे याचं वर्णन केलेलं आहे मराठीसाठी सुद्धा. तरी सुद्धा आपण कशाच्या तरी पाठीमागे लागून जणू काही एक ओॲसिस, मृगजळाच्या मागे लागून की आनंद याच्यात आहे, आनंद त्याच्यात आहे, असं करून आपण जे एक प्रकारची जीवनशैली स्वीकारलेली आहे, ह्यामुळे मला वाटतं की आपला तर तोटा होतच आहे, परंतु सर्वप्रथम आपण या धरणी मातेचा तोटा करत आहोत. आणि तिला दुखवल्यामुळे, जणू काही आईला दुखवल्यामुळे मग मुलांना कसं सुख मिळेल? तर तशा प्रकारे आपली गत थोडीशी झालेली आहे. मला निगेटिव्ह नाही बोलायचं, माणसाने शोध खूप चांगले चांगले लावले, परंतु आजची ही जी कंझ्युमरिझम सोसायटीची जी एक व्यसन जणू काही लागलेलं आहे, यूज अँड थ्रो. मी जेव्हा 1973 साली युरोपमध्ये गेलो माझ्या अभ्यासासाठी, 1973 साली, तेव्हा भारतामध्ये तसं बघायला गेलं तर नगण्य अशी मॉल्स वगैरे काही नव्हती, परंतु थोडी अशी अकबर अली सारखी आपले मुंबईला काही शॉप्स वगैरे होती. परंतु ही आजची मॉल जी आहे ती मी त्यावेळेला पाहिली आणि महात्मा गांधींसारखं मला पण वाटलं की हा जो मार्ग आपण निवडलेला आहे युरोपियन लोकांनी, हा कदाचित चांगला मार्ग नसेल, कारण आपल्याला तशा काही सवयी नव्हत्या अशा जीवनशैलीच्या. पण आज आपण त्या आपल्या करून घ्यायला लागलेलो आहोत. आणि मला वाटतं पर्यावरणाची जी एक दशा झालेली आहे ती आपण ध्यानात घेतली पाहिजे, की विषाणू हा आला तरी तो आजच्या काळी कसा आला, एवढ्या आम्ही पुढे गेलेले असताना, सगळ्या गोष्टींवर आम्ही मात मिळवलेली असताना, प्लेग आला तो कदाचित अशा वेळेला आला असेल इतिहासामध्ये. माझे आई बाबा सांगायचे कधी कधी की त्यांना सुद्धा, परंतु तो काळ आणि आजचा हा आपण शिकलेल्यांचा जणू काही सुशिक्षित लोकांचा काळ, आणि अशा काळामध्ये हा कसा आला, हे कसं आपल्याला सावरता आलं नाही. ओके, आला आहे. मी सांगेन की इथंच आपल्या भारतामध्ये विविधताची आहे, निरनिराळे धर्म आहेत, निरनिराळे विचारांची लोक आहेत, निरनिराळ्या संस्कृतीची लोक आहेत. खूप लोकांना भारतात यायला आकर्षण वाटते ते ह्यासाठी, ही विविधता आपली समृद्धी आहे. विविधता अडचण नाही आपली. इतर धर्म आपली कधीच अडचण नाहीत, आपल्याला उलट सामर्थ्य आहे ते. दे आर आवर स्ट्रेंथ्स. आणि म्हणून मी सांगेन की भारतासारखा दुसरा देश नसेल, आपण जर का हे पणाला लावलं, सगळं लावत आहोत थोड्याफार प्रमाणाने, पण आपण जास्त पणाला लावलं पाहिजे. आणि मी सांगेन की ह्याच्यामधून जी समृद्धी भारताने दिशा दिली जगाला, मी सांगितलं, नावं घेतली, आठवण करून देण्याची गरज. हो, पुन्हा आठवण करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून कोरोना जेव्हा सुरू झाला, मी संपूर्ण भारतीय कॅथलिक बिशपांचं जनरल सेक्रेटरी आहे. मला त्यांनी निवडून दिलेलं आहे आणि एका गोष्टीसाठी निवडून दिलं त्यांनी, ते पण मला सांगितलं. मी घ्यायला तयार नव्हतो हे, कारण जवळजवळ 200 बिशप्स आहेत भारतामध्ये. भारत जरी ख्रिस्ती लोक नगण्य वाटली आपल्याला भारतामध्ये, तरी जगाच्या दृष्टिकोनातून कॅथलिक धर्माची 4थी रँक एक भव्यतेची, की एवढी शिस्तबद्ध अशी ख्रिस्त सभा, चर्च हे भारतामध्ये आहे 4थ्या नंबरवर. आपण 4थ्या नंबरवर आहोत सर्व जगामध्ये. आणि त्या बिशपांच्या संघटनेने मला सेक्रेटरी जनरल म्हणून निवडून दिलं, कारण तुम्ही, भारताला आज गरज आहे ती ह्या सर्व धर्म स्नेहभावाची, सर्व धर्म मैत्रीची. आणि तुम्ही आम्हाला याच्यामध्ये जरासं नेतेपण द्या आणि आम्हाला शिकवा, अशी त्यांची मागणी, म्हणून त्यांनी मला निवडलं. झालं काय, मी
फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडून आलो आणि माझ्या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदरच 20 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. बरोबर. दुसऱ्या दिवशी प्रेसिडेंटला, आपले मुंबईच्या कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस हे प्रेसिडेंट आहे त्या भारताच्या संघटनेचे, आणि त्यांनी मला जवळचाच माणूस सेक्रेटरी जनरल म्हणून निवडलं. मी घ्यायला तयार नव्हतो, कारण 2 माणसं एकाच भागातली, कोणाला काय संशय वगैरे येईल त्याचा, म्हणून मी घ्यायला तयार नव्हतो. परंतु आग्रहाने मी केला म्हणून मी घेतलं. आम्ही दोघांनी आपल्या पंतप्रधानांना फोन केला आणि सांगितलं की असं असं संकट जगावर आलेलं आहे, आपल्या देशावर आलेलं आहे, आणि आम्ही कॅथलिक लोक संपूर्णपणे आमची सगळी हॉस्पिटल्स, आमच्या सगळ्या संस्था, शाळा वगैरे आम्ही तुमच्या पायाशी ठेवतो, देशाच्या पायाशी, की ह्या संकटातून सगळे वाचले पाहिजेत. ह्या भावनेने आम्ही हे केलं. आणि बाहेरच्या देशामधलं चित्र हे आपल्याला आठवण करून देतं की आपण सतर्क राहिलं पाहिजे, दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. म्हणून सगळे नियम मी पाळत असतो. आता मी इंटरव्ह्यूला बसलो आहे म्हणून मी मास्क नाही घातला, परंतु देवळात असताना मी माझ्या मास्कमध्ये असतो. लोकांना सांगतो आपण पाळत राहू, कारण आपल्याला ह्या विषाणूला दूरच नाही ठेवायचं, ह्याला शेपाटून लावायचं आहे. आणि ते करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायला लागेल याच्यात. खरोखर आहे. आणि म्हणून भारताची जी समृद्धी आहे, भारताचं जे खरं स्ट्रेंथ आहे, तो विविधता आहे. संस्कृतीतली विविधता, धर्मातील विविधता, भाषेतील विविधता, आणि मग इतर सर्व विविधता जी आहे, ह्यामुळे सगळे आकर्षित भारताला होतात. आणि मला सुद्धा भारतीय म्हणून त्याचा फार मोठा अभिमान वाटतो. नक्कीच. बरं, विविधतेनं नटलेल्या या देशामध्ये, या संपूर्ण जगामध्ये यावेळेला नाताळ सण साजरा केला जातोय. जाता जाता आपल्या ऑफ द रेकॉर्डच्या आणि लोकशाहीच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता आपण? मी संदेश प्रेक्षकांना एकच देईन, तुम्ही जणू काय माझ्याबरोबर आहात, आमच्या गप्पा गोष्टी इथं ऐकत आहात. मी एकच संदेश तुम्हाला देईन की प्रभू येशू ख्रिस्त नम्रता धारण करून, गाजाबाजा न करता, एका नम्र अशा मरिया माऊलीच्या पोटी जन्मला. तो परमेश्वर होता, म्हणून त्याला ना आदी ना अंत. मानवाचा जन्म घेण्यासाठी त्याचा ईश्वरी गर्भ मरिया माऊलीच्या पोटीत राहिला. माऊलीच्या मांसाचे मांस आणि हाडाच्या हाड तो बनला, कारण तो परमेश्वर राहिला तरी अस्सल माणूस झाला होता. मरिया माऊलीने परमेश्वर पुत्राला जन्मास घातले, निर्माण नाही केलं, माणूस निर्माण नाही केला. तो देव होता, त्याला ना आदी ना अंत मी म्हटलं. आणि ही बाई सुद्धा मरिया माऊली 13 पिढ्यांची देवासाठी गरीब बनलेली, असं तिला म्हणत असत समाजाकडून. ती साधी पण तिच्या श्रद्धेत श्रीमंती होती, सुखी होती, धाडशी होती. देवानेच घडवून आणलेली ही करणी होती. नाताळ माणसाच्या जीवनात एकदाच येत नसतो, प्रतिवर्षी यावा असं खूप जणांना वाटते, आणि प्रतिवर्षी नाताळ येत असतो. हेतू हा की परमेश्वराला माणसाचा कंटाळा आलेला नाही. कदाचित माणसाला परमेश्वराचा कंटाळा येईल, परंतु परमेश्वराला माणसाचा कंटाळा आला नाही, म्हणून नाताळ येणार. कारण देव घडून आणतो नाताळ. परमेश्वर मानव बनून परत परत येत राहावा, जगाला त्याची गरज दिवसेंदिवस अधिक असल्याची भासू लागलेली आहे. करुणेच्या काळात सुद्धा आपल्याला हेच सत्य आपल्या पुढे आलेलं आहे की परमेश्वर असेल तर आम्ही वाचू, परमेश्वर असेल तर तो आम्हाला प्रेरित करील, आम्ही एकमेकांना मदत करू. आणि म्हणून येथे किंवा ह्या धर्माचा मुद्दा नाही, येथे कोणा धर्माचा मुद्दा नाही. परमेश्वराला येण्यासाठी मानवाने बळकट श्रद्धा धरायची आणि सहकार्य, देवाशी सहकार्य द्यायची इच्छा पुरेशी आहे. 2 गोष्टींची आवश्यकता, अंतःकरणात योजने आणि कृतीद्वारे जन्मास घालणे. योजनेसाठी परमेश्वरावरील श्रद्धा जरुरीची आहे, कृतीद्वारे जन्माला घालण्यासाठी परमेश्वराबरोबर सहकार्य आवश्यक आहे. जेव्हा परमेश्वरावरील श्रद्धा आणि परमेश्वरासाठी केलेले सहकार्य ह्याचा सुगम संगम होतो, तेव्हा जीवन समृद्ध विपुल बनते. हाच माझा नाताळचा संदेश आहे. नक्कीच. आमचंही जीवन समृद्ध आणि विपुल केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता पुन्हा एकदा शुभेच्छा नाताळ सणाच्या.
आणि या वर्षपूर्तीच्या देखील.